सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 2 ऑगस्ट 2026. पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. पुणे बंगळुरू महामार्गावर खंडाळ्याजवळ खड्ड्यांमुळे वाहतुकीचा बोजवारा. पहाटेपासून वाहतूक कोंडी, वाहनांच्या मोठ्या रांगा, प्रवासी वाहन चालकांकडून संताप. सातारा पुणे बहुराष्ट्रीय महामार्गावरील पारगाव खंडाळा परिसरात सेवा रस्त्यावरील सर्व्हिस रोड मोठमोठे खड्डे, अरुंद मार्गाने संततधार पावसामुळे आज सकाळपासूनच वाहतुकीचा अक्षरशः बोजवारा उडाला आहे. खंबाटकी जुना टोल नाका ते पारगाव परिसरापर्यंत सुमारे 1.5 ते 2 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवासी आणि वाहनचालकांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावं लागत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून खंडाळा येथील जुन्या टोल नाका परिसरात उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने महामार्गावरील वाहतूक सेवा रस्त्यावरून वळवण्यात आली आहे. मात्र हा रस्ता अरुंद असून त्यावर ठिकठिकाणी भले मोठे खड्डे पडले आहेत. सुरू असलेल्या पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहन चालकांना खड्ड्यांचा खोलीचा अंदाज येत नसून अपघाताचा धोका कमालीचा वाढला आहे. त्यातच पावसाच्या रिपरिपीमुळे वाहनांचा वेग मंदावला असून आज सकाळपासूनच वाहतूक कासवगतीने सुरू आहे. कोयना धरणाचे दरवाजे 6 फुटांवर. कोयना धरणांतर्गत विभागाचा पावसात जोर ओसरला असला तरी धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण लक्षात घेता शनिवारी सकाळी धरणाचे 6 वक्री दरवाजे 6 फुटांवर उतरवण्यात आले आहेत. सध्याचा उपलब्ध 20.57 टीएमसी पाणीसाठा आणि सध्या सरासरी 39,738 क्युसेक आवक लक्षात घेता पाणीसाठा नियंत्रण करण्यासाठी 6 वक्री दरवाजातून 32,676 व धरण पायथा वीज गृहातील एका जनित्र वीज निर्मिती करून 1,050 असे एकूण 33,826 क्युसेक पाणी पूर्वेकडे कोयना नदीपात्रात सोडण्यात आले आहे. धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने नदीकाठची गावे लोक असताना प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा देण्याचा आलेला आहे. महाबळेश्वर मधील जनजीवन पावसामुळे विस्कळीत. महाबळेश्वर शहर व परिसरात दमदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शुक्रवार रात्रभर तर शनिवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. नद्या नाले ओढे ओसंडून वाहू लागले असून काही दिवस 3 ते 4 इंच होणारी पावसाची दुप्पट होताना दिसत आहे. एका महिन्यात जवळपास 150 इंचांची म्हणजे तब्बल 3,755 मिलीमीटर 147 इंच पावसाची नोंद झाली आहे. महाबळेश्वर तापा रस्ता पुन्हा खचला, अवजड वाहतुकीवर तात्पुरती बंदी. महाबळेश्वर तापा अत्यंत महत्वाच्या रहदारीच्या मार्गावर फळणे वस्ती परिसरात रस्ता खचण्याची समस्या पुन्हा एकदा गंभीर बनली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार मुसळधार पावसामुळे हा रस्ता पूर्वीपेक्षा अधिक प्रमाणात खचला असून या मार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनांसाठी आणि नागरिकांसाठी अत्यंत गंभीर धोका निर्माण झाला आहे. कोणत्याही क्षणी ते मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाकडून या मार्गावर सर्व प्रकारच्या अवजड वाहनांच्या वाहतुकीवर तात्पुरती बंदी घालण्यात निर्णय घेण्यात आला आहे. सध्या मार्गावरून केवळ लहान 4 चाकी वाहनांना अत्यंत सावधगिरीने प्रवास करण्याची परवानगी दिली जात आहे. चिखलात अडकलेली बस 6 तासांच्या प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात यश. श्री क्षेत्र महाबळेश्वर परिसरातील आरती सिटी येथील घटना. श्री क्षेत्र महाबळेश्वर परिसरातील आरटीसी पॉईंटकडे जाणाऱ्या रस्त्यालगत नागपूरहून आलेल्या पर्यटकांची बस चिखलात अडकल्याची घटना शुक्रवारी घडली. बस चिखलात उतरल्याने पर्यटक काही काळ अडकून पडले. तब्बल 6 तासांच्या प्रयत्नानंतर बस सुरक्षितपणे बाहेर काढण्यात संबंधित यंत्रणांना यश आले. प्रशासनाच्या सूचनेकडे दुर्लक्ष करत दुचाकीस्वारांचा केळगाव घाटातून जीवघेणा प्रवास. महाबळेश्वर सातारा मार्गावर केळगाव घाट दरड कोसळण्याचा धोका कायम असल्याने प्रशासनाने सर्व प्रकारच्या वाहतुकीची बंदी घातली असतानाही अनेक दुचाकीस्वार जीव धोक्यात घालून घाटातून प्रवास करत असल्याचे चित्र समोर आले आहे. बंदी आदेशात सरास उल्लंघन होत असल्याने प्रशासनाच्या अंमलबजावणीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पाल तालुका कराड येथील विद्युत पंपांच्या केबलमधील कॉपर वायरची चोरी, उंब्रज पोलीस ठाण्यात तक्रार. पाल तालुका कराड येथील सुमारे 12 ते 15 शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत पंपासाठी बसवण्यात आलेल्या केबलमधील कॉपर वायर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शनिवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी उंब्रज पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शंकर महादेव गाडगे यांनी उंब्रज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ढेबेवाडी नवा रस्ता घाट ठरतोय डेंजर झोन, दरडी कोसळण्याची टांगतीत तलवार. गेल्या काही दिवसांपासून ढेबेवाडी परिसरात जोरदार प्रचंड पाऊस पडत आहे. या मुसळधार पावसामुळे निसर्ग वाटणारा ढेबेवाडी नवा रस्ता प्रवाशांसाठी अत्यंत धोकादायक ठरत आहे. घाटातील डोंगराचे कडे खचून दरडी कोसळण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या मार्गावर प्रवास करताना वाहनधारकांसह प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकत आहे. खातवळ तालुका खटाव येथे 19 शेळ्या बोकडांचा मृत्यू. खातवळ तालुका खटाव येथील शेळी पालनावर उदरनिर्वाह करणाऱ्या खंडेराव मल्हारी मदने व रामचंद्र गणपत मदने यांच्या 19 शेळ्या बोकडांचा चरत असताना अचानक मृत्यू झाल्याने दोन्ही कुटुंबांवर आर्थिक संकट कोसळले आहे. खातोळ पळसगाव रस्त्यावरील बामणाच्या मळ्यात ही घटना घडली असून मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मदने कुटुंबियांनी शनिवारी सकाळी सुमारे 12 वाजता शेळी चरण्यासाठी सोडल्या होत्या. दुपारी सुमारे 2:30 वाजता सुमारास शेळ्या बोकडे अचानक थरथर कापू लागले आणि काही मिनिटातच एकामागोमाग एक मृत्यू पडले. या घटनेत खंडेराव मदने यांच्या 13 शेळ्या, 1 बोकड तर रामचंद्र मदने यांच्या 3 शेळ्या, 2 बोकड अशा 19 जणांचा मृत्यू झाला. या घटनेत जवळपास 4 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच पशुवैद्यकीय अधिकारी, ग्रामसेवक तसेच पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली. पशु स्टेशन तालुका कोरेगाव येथील पशुवैद्यकीय सर्वरोग निदान शिबिर उत्साहात संपन्न. पशु चिकित्सालय देहूर येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनीषा नेटके यांच्या पुढाकाराने पशु स्टेशन तालुका कोरेगाव येथे पशुवैद्यकीय सर्वोधन शिबिर उत्साहात संपन्न झाले. यावेळी सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय अधिकारी कोरेगाव तालुका
डॉक्टर मनीषा गायकवाड, वाघोली येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर संतोष विरकर, आंबवडे संमत येथील पशुवैद्यकीय अधिकारी अनिल घोडके, बनवडे येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर शंकर गांबरे, गावातील पशुपालक व नागरिक उपस्थित होते. सातारा जिल्ह्यातील अशाच विश्लेषणात्मक बातम्यांसाठी जिल्हा सातारा या न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ हाईप करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.